आज आपण बनवतोय उपवासाची साबुदाणा खीर। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। ही खीर बघा ना, मस्त दाटसर झाली आहे। रंग, चव सगळंच उत्तम आहे आणि अगदी झटपट तयार होते। चला तर बनवूया साबुदाणा खीर। साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली। यात थोडंसं पाणी घालून यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं, म्हणजे दूध कढईच्या तळाशी लागणार नाही। तर दूध मी आधी गरम केलं होतं, म्हणून यावर साय आलीये। तर साई सकट दूध घ्यायचे। दूध एकदा छान तळापासून ढवळून घ्यायचं, याची साय मोडून घ्यायची। आता दुधाला छान उकळी काढून घेऊ। तर बघा, दुधाला उकळी आली। आता यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची। साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आणि यात 7-8 केशरच्या काड्या घालायच्या। केशर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आता या उकळत्या दुधामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालायचा। तर पहा, साबुदाणा छान मऊ भिजलाय। याला एकदा चांगलं ढवळून घ्यायचं। आता खीर 5-6 मिनिटं कमी गॅसवर चांगली शिजू द्यायची। तर पहा, साधारण 5-6 मिनिटं आपण कमी गॅसवर ही खीर उकळून घेतली आहे। तर हे बघा, किती मस्त दिसते। साबुदाणाही छान शिजला आहे। केशरमुळे खीरीला मस्त रंग आलाय। आता यात अर्धा चमचा वेलची पावडर घालूया। वेलचीचा छान फ्लेवर या खीरीला येतो। तर खीर अशीच एका बाजूला उकळत ठेवूयात आणि एका फोडणी पात्रात 1 चमचा तूप घालायचं। तूप उतरलं की आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे तुकडे फ्राय करून घेऊ। ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतले आहेत। ड्रायफ्रुट्स अगदी थोडेसे फ्राय करायचे। तर हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये फ्राय करून घालणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तर ड्रायफ्रुट्स फ्राय करून झाले आणि खीरही मंद आचेवर उकळत ठेवली होती। यावर हा तडका घालायचा आहे। तर हा तुपाचा ड्रायफ्रुट्स घातलेला तडका खीरीमध्ये छान मिक्स करून घेऊयात। खीर तयार झाली, गॅस बंद करू। तयार झाली हलक्या सोनेरी रंगाची, उपवासाला चालणारी मस्त चविष्ट साबुदाण्याची खीर। अगदी झटपट ही खीर तयार होते। तर तुम्हीही अशा पद्धतीने साबुदाण्याची खीर एकदा नक्कीच बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।